1. शरीरामध्ये उष्णता हीट कमी करण्यासाठी लिंबू सरबत किंवा उसाचा रस घ्यावे. मसाली पदार्थ खाण्यासाठी टाळावे. 2. वांगे जास्त खाऊ नये. 3. चंद्राच्या छायेमध्ये शीतलतेमध्ये बसावे. 4. चिंच व आंबट पदार्थ कैरीचे किंवा आवळ्याचे लोणचं मुराब्बा खावा. 5. अद्रकाचा रस चहा कॉफीमध्ये घेऊ नका. 6. रोजचा आहार तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जावा. 7. रोज भरपूर पाण्याचे सेवन करा. भरपूर पाणी प्यावं तसंच माठातीलच पाणी पिण्यावर भर द्यावा. शक्यतो फ्रीजमधील गारं पाणी पिण्याचं टाळावं. 8. हातामध्ये मुंगा रत्न धारण करा. 9. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वयोमानानुसार होणारे शारीरिकदृष्ट्या बदल लक्षातही घेण्यासाठी सल्ला असेल व त्यानुसार काळजी घेण्यासाठी सांगेल. 10. वातावरणात होणारे बदलांमध्येही उष्मा जास्त निर्माण होतो. जास्त सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. 11. मसाली पदार्थ अंमलीयुक्त पदार्थांचे सेवन मद्यपान ही टाळावे. 12. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही आयुर्वेदात घरगुती उपाय आहेत. 12. ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं. मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करू नये. 13. जिरे अत्यंत थंड आहेत. त्यामुळे रात्री 1 कप पाण्यात अर्धा चमचा जिरं घालावे. त्यानंतर सकाळी हे पाणी प्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच वजन देखील नियंत्रणात येते. 14. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्यावा. 15. कायम सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा. तसंच सकाळ आणि दुपारचे जेवण वेळात आणि लवकर करावे. 16. शक्यतो पाणीदार फळांचं सेवन करावं. यात कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळिंब या फळांचं सेवन करावं. 17. शक्यतो जेवताना पुदिन्याचा वापर जास्त करावा. पुदिन्याची चटणी करून देखील जेवताना त्याचा आहारात समावेश करता येईल. 18. स्वयंपाकात जिराचा वापर वाढवावा. कधीकधी नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्या वेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे. 19. सामान्यतः आपल्या शरीराचे तापमान 98.6 फारेनहाईट इतके हवे पण ते कधीतरी कमी जास्त होत असते. म्हणून माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान 97.8 ते 99 फारेनहाईट इतके असावे. आपले शरीर हे बाह्य वातावरणाशी ॲडजस्ट करून हे तापमान राखत असते, परंतु कधीतरी काही कारणाने हे तापमान वाढू शकते. यालाच हीट स्ट्रेस असे म्हणतात. यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. वातावरणात उन्हाळा खूप प्रमाणात वाढणे हे एक कारण आहे, पण ते एकमेव कारण मात्र नाही. तुम्हाला सुद्धा असे अनुभव आलेच असतील. तशा वेळेला या उष्णतेचा त्रास होतोच, पण त्यामागचे कारण समजल्यामुळे परत हा त्रास होण्याची शक्यता असते. 19. हायपरथायरॉइडिझमच्या त्रासात शरीरात थायरॉइड हे हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवले जाते. 20. खालील काही घरगुती व बहुगुणी उपचार आहेत व ते करण्यासाठी कोणतेही साईड इफेक्ट नसल्याकारणाने तुम्ही सहजपणे करू शकतात. नेहमी नारळ पाणी पीत जा. पेपरमेंट आणि पुदिन्याचा आपल्या आहारात समावेश करा. नेहमी ताजी फळे आणि भाज्या खा. मधासोबत दूध पिणे. चंदन तुमच्या शरीराला नेहमी थंड ठेवते, म्हणून चंदनाचा विविध प्रकारे वापर करा. डाळिंबाचा रस व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ नेहमी खात जा. रात्री झोपण्याआधी एरंडेल तेल तळ पायाला चोळावे. डोक्याला मसाज करा. हे तेल थोडे चिकट असते, पण त्यामुळे उष्णता कमी होण्यास नक्की फायदा होतो.
उन्हाळ्यात रात्री झोपताना साजूक तुपाचे 2 थेंब नाकात टाकावे. गुलकंद नुसता किंवा दुधात रात्री झोपताना आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. कोरफडीचा गरच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्या तसेच कोरफडचा गर किंवा जेल अंगाला लावावे. तुळशीचे बी रात्री भिजवून सकाळी दुधातून घ्यावे. रात्री 1 ग्लासभर पाण्यात अख्खे धणे आणि जिरे प्रत्येकी 1 चमचा घेऊन त्या पाण्यात भिजत घालावे आणि याचे पाणी सकाळी प्यावे.